तिरंगा आमचा मान आहे, पराक्रमाचे गान आहे, भारताची शान आहे, तिरंगा आमचा प्राण आहे, तिरंगा आमचा प्राण आहे. प्रमुख अतिथी रेव्हरंड मदर फिलो, माननीय मुख्याध्यापिका सिस्टर स्मिता, उपमुख्याध्यापिका सिस्टर सायुजा, शिक्षक वर्ग व उपस्थित विद्यार्थी मित्रांनो, शुभ प्रभात. सर्वप्रथम सर्वांना आपल्या 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आजचा हा दिवस भारताच्या इतिहासातला एक अविस्मरणीय दिवस आहे. भारतीय संविधानाचा मसुदा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केला होता. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाला संविधान मिळाले आणि त्याचबरोबर आपण स्वतंत्र लोकशाही प्रजासत्ताक झालो. हा दिवस फक्त सुट्टी साजरा करण्याचा नाही, तर आपल्या देशाला घडविणारे वीर, संविधानाचे शिल्पकार आणि आपल्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या शहीदांना आदरपूर्वक स्मरण करण्याचा दिवस आहे. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांसारख्या तरुणांनी बलिदान देऊन आपल्या देशाला स्वातंत्र्याची किरण दाखवली. महात्मा फुले, लोकमान्य टिळक आणि अनेक समाज सुधारकांनी समाजातील विषमतेविरुद्ध लढा दिला आणि समानतेचा पाया रचला. या सर्व महापुरुषांच्या योगदानाने आज आपण स्वतंत्र आणि समतावादी राष्ट्र म्हणून ओळखले जातो. विविधतेत एकता आहे आमची शान, विविधतेत एकता आहे आमची शान, म्हणूनच आहे आमचा भारत देश महान, म्हणूनच आहे आमचा भारत देश महान. आपल्या देशामध्ये विविधतेमध्ये एकता आहे आणि हेच आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे. आपल्या संविधानाचा आदर करणे आपल्या सगळ्यांचे कर्तव्य आहे. आपला परिसर स्वच्छ व सुंदर ठेवणे आपली जबाबदारी आहे. आपण सर्वांनी एकमेकांशी आदराने आणि प्रेमाने वागणे आपल्या सगळ्यांचे कर्तव्य आहे. आज आमच्या भारत देशाने अनेक क्षेत्रात खूप प्रगती केली आहे. अंतराळात आज आमच्या क्षेपणास्त्रांनी उंच झेप घेतली आहे. आमच्या पाणपुड्यात सागर तळाचा शोध घेत आहेत. आमचे डॉक्टर्स नवनवीन औषधे शोधण्यात मग्न आहेत. आमचे शास्त्रज्ञ मानवी जीवन अधिक सुखी करण्यात प्रयत्नशील आहेत. शेवटी जाता जाता एवढेच म्हणेन, प्रियतमा आमची भारत माता, आम्ही सारी तिची मुले, रंग वेगळे गंध वेगळे, तरी हे खरी सर्व फुले. प्रियतमा आमची भारत माता, वंदन आम्ही तिला करू, या मातेची मुले लाडकी, सदा तिचा गज उंच धरू, सदा तिचा गज उंच धरू. जय हिंद, जय भारत. वा, किती